ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नाशिक जिल्ह्यातला शेतकरी नेहमीच शेतीत वेगवेगळे प्रयोग करत असतो। डाळिंबाचा आगार अशी कसमा पट्ट्याची ओळख आहे, मात्र या भागातल्या नानाजी खेरनार या शेतकऱ्यांना आता संत्र्याची बाग फुलवण्याचा प्रयोग केलेला आहे। गेल्या काही वर्षात डाळिंबावर तेल्या मर या रोगांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत होता। खेरनार यांनी अर्ध्या एकरात संत्र्याची 50 झाडं लावायचा प्रयोग केला। 3 वर्षापूर्वी लावलेल्या काही झाडांना चांगलं फळ आलेलं आहे। डाळिंब लागवडीपेक्षा संत्र्याच्या शेतीला खर्च कमी येत असल्याने शेतकऱ्यांसाठी ती फायदेशीरही ठरते। मुलांनी 40 रोप आणले हे संत्र्याचे, तिकडे घेतात, आपल्याकडे काही येत नाही। मी लावले, यांना चालू वर्षी फळ आलं, परत मग मागच्या वर्षी 50 आणले, ते आपण लावले, आता चालू वर्षी फळ आलं यांना, त्याच्यामुळे एकदम भारी बाग वाटला, सक्सेस झालं। याच्या पुढे नंतर आपण अजून 50 झाड लावू, आपल्या भागात हे नाहीच आहे, मग चालू केलं, त्याच्यानंतर पुढं अजून चालू करू। हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, उडीद, कापूस, हळद या पारंपरिक पिकांसोबत सीताफळाच्या फळबागांनाही मोठा फटका बसलाय। सततच्या पावसामुळे सीताफळाच्या फुलांना बुरशी लागलेली आहे, तर फुलं आणि कळ्या करपून गळून पडतायत। त्यामुळे यावर्षी सीताफळाच्या उत्पन्नात जवळपास 70 ते 80% घट झाली आहे। त्यामुळे शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते। इकडे रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे भातशेतीचं मोठं नुकसान झालंय। हाताशी आलेलं पीक आडवं झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे। सध्याची स्थिती पाहता कापून ठेवलेल्या पिकांना मोड येण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता कोकणातला शेतकरी हतबल झालाय। त्यामुळे पुढे करायचं काय असा उद्विग्न प्रश्न शेतकरी विचारत आहेत। पुढचे 5 दिवस देखील जोरदार पाऊस कोसळू शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे।